चहुशून्य आरुते महाशून्य परुते सर्वसी पाहते तेची तेगा दिसे तेही शून्य पाहतेही शून्य देह माझी निरंतर भिन्न रूप शून्य निरशून्य दोही हारपली तेथोनी पाहिली निजवस्तू ध्येय ध्यान ध्याता निरसोनी तिनी झालो निरंजनी अतिलीन ज्ञानदेव म्हणे अनुभवितो जाणे गुरुमुखे खून सांगितली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 त्यातला 15 क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर ज्ञानेश्वरी अध्याय 7 मध्ये माऊलींनी 104 क्रमांकाचं ओवीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायेया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः. अर्थात भगवंत जे सांगत आहेत की दुष्ट लोक मूर्ख लोक जे नराधम आहेत ज्यांचं ज्ञान मायेमुळं नष्ट झालेलं आहे आणि जे आसुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात आसुरी वृत्तीचे जे झालेले आहेत ते मला शरण येत नाही. आणि साहजिक आहे ना महाराज, ईश्वर तत्वच त्यांना मान्य नाही तर ईश्वराची शक्ती किंवा ईश्वराची व्यापकता त्यांना काय येणार. उलट पक्षी ती त्याची निंदाच करतात कारण त्यांचा विवेक त्यांच्यातली सत्सद्विवेक बुद्धीच नाहीशी झालेली असते. त्याला संगत आणि संस्कार वृत्ती त्या माणसाची अशी अनेक कारणे आहेत. संस्कार जर व्यवस्थित नसतील महाराज तर मनुष्य वाहत जातो, कुसंगतीला जाऊन बसतो. कारण संगत कोणाबरोबर करावी हे संस्कारातून प्राप्त होत असतं. चांगले संस्कार जर झालेले असतील तर वाईटाच्या संगतीला जीव लवकर जातच नाही कारण ती संगत त्याला मान्यच नसते. तसे संस्कार त्याच्यावर झालेले नसतात. एखादा व्यसनाधीन मित्र आहे आणि व्यसन काय आहे साध्या बडीसोपची ज्याने चव पाहिलेली नाही तो गुटखा खाणाऱ्याच्या संगतीला बसूच शकत नाही आणि बसला तरी ती संगत टिकत नाही. म्हणून माणसाला सन्मार्गाला घेऊन जाण्याकरता संस्कार आणि संगत आणि त्याची वृत्ती ही तीनही कारणीभूत असतात. वास्तविक मनुष्य योनी ही योगियांची योनी आहे. पण असं असलं तरी योग मार्गाकडे न जाता वामार्गाकडे मनुष्य का जातो. अर्जुन हाच प्रश्न 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताला विचारलेला आहे की अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छिन्नपि वाष्णेय बलादिव नियोजिता. देवा असं का घडतं. जीव मनुष्य या पाप मार्गाकडे का जातो. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छिन्न. वास्तविक त्याची इच्छा नसते. इच्छा नसताना सुद्धा तो वामार्गाकडे वाहत का जातो. कुसंगतीच्या संगतीला तो का बसतो. तर शास्त्र किंवा अध्यात्म असं सांगतं की तो संचिताचा भाग आहे. चांगले संस्कार मिळून चांगले संगत मिळून सुद्धा जर इंद्रिय वामार्गाकडे धावत असतील तर तो संचिताचा भाग आहे, विधिलिखित आहे. परंतु क्रियमान अर्थात वर्तमानात आपली विचारसरणी शुद्ध करून शुद्ध आचरणानं मनुष्य अध्यात्मात प्रगत होऊ शकतो. पण शुद्ध आचरण करण्याकरता
विवेक जागृत असावा लागतो. आपलं हित कशात आहे, अहित कशात आहे याचं पूर्ण मापन जीवाच्या ठिकाणी झालेलं असावं लागतं. असं असताना सुद्धा संगत जर मात्र वाईट लागली तर ढेकणाचे संगे हिरा तो भंगला, कुसंगी नाडला साधू तैसा. वाईटाच्या संगती बसलं तर साधूसुद्धा रसातळाला जातो. तुमच्या आमच्या सामान्याची काय अवस्था आहे महाराज. म्हणून संगत आणि संस्कार हे दोन अंग हे भाग्यानेच लाभत असतात. परंतु असं असलं तरी त्यांच्याप्रती प्रत्येकाला प्रगत होता येतं. कारण क्रियमानाचं स्वातंत्र्य भगवंताने मनुष्याच्या ठिकाणी दिलेलं आहे. मग हळूहळू स्वची जाणीव होऊन शेवटी स्वचं स्वरूप कळालं की मग लक्षात येतं की मी नाही आणि माझंही काहीच नाही. सर्व 7/12 त्याच्या नावावर आहे. आपण फक्त वहिवाटदार आहोत महाराज. आयुष्य संपलं की 7/12वरचं आपलं नाव बदलत राहतं, बदल होत राहतो. कायमस्वरूपी आपल्या नावावर या भौतिक जगतामध्ये, या मृत्यूलोकामध्ये काहीही नाही. आणि मग याची खात्री पटल्यानंतर स्वचं अस्तित्व आपोआप मिटतं. मग उरतो ईश्वर. कारण मनुष्य सोपान वृत्तीमध्ये येतो. सर्व काही त्याच्याकडे सुपूर्द करून टाकतो की देवा आता तुला जसं पाहिजे तसंच मी वागन. कारण जीवाला जसं पाहिजे तसं जर जीव वागत असेल तर त्याला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्ती होत नाही. कारण भगवंताला ते नको असतं त्याचं वागणं. म्हणून भगवंताला जे आवडेल ते आपण करायला पाहिजे. मग घडतं काय, जे आपल्याला हवं ते तो आपोआप देत असतो. म्हणून मनुष्य येतो, हे घडलं नाही तर मात्र अधोगतीलाच जास्त गतिमान होतो. जर संगत, संस्कार आणि वृत्ती या 3 गोष्टीतून मनुष्य सावरला नाही तर भगवंताने त्याचीही व्यवस्था करून ठेवलेली आहे की तानहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान. त्याला मी अधोगतीला घेऊन जातो अर्जुना. कारण अधोगतीला असलेले जीवसुद्धा सृष्टी कार्याकरता, सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय करता त्यांची सुद्धा आवश्यकता आहे. सज्जनांचं महत्त्व पटायचं असेल तर दुर्जन असल्याशिवाय त्याचा सज्जनपणा प्रखरपणे जाणवत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की प्रगत जर व्हायचं असेल तर हे सगळे अलंकार माणसानं स्वतःकडचे काढून टाकले पाहिजे. कारण ते दुष्ट, ते मूढ, ते नराधम मला चलत नाही. तिकडं गेलं की ईश्वर तत्वाकडे जीव येतच नाही. म्हणून भगवंत सांगतात की नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायेया अपहृत अज्ञाना. मायेच्या आवरणामुळं जर अज्ञान झालेलं असेल जीवाच्या ठिकाणी तर ते अज्ञान दूर होत नाही. तोपर्यंत त्याची वृत्ती ही अधम वृत्तीच राहते, आसुरी वृत्तीच राहते. कारण दुष्ट, मूर्ख हे सहसा जसा डागलेला आंबा दुरुस्त होत नाही तशा या केसेस दुरुस्त होणाऱ्या नसतातच. म्हणून भगवंत म्हणतात की असे लोक माझ्या ठिकाणी शरण येत नाही. माया अपहृत अज्ञाना आसुरम भावमाश्रिता नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः. नमाम मला ते शरणच येत नाही. कारण अहम वृत्ती त्यांच्या ठिकाणी ठासून भरलेली असते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 7वा अध्याय ज्ञानविज्ञान योग 104 क्रमांकाचे म्हणतात की ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे आणि करिता ते जे न करावे वेदू म्हणे. निषिद्ध कर्म जेवढे असतील तेवढेच कर्म करण्याकरता
त्यांना गती मिळत असते. तेवढेच कर्म, निषिद्ध कर्म करण्याकडे त्यांचा कल असतो. ते त्या ठिकाणी त्या शक्ती त्याला ओढून नेत असतात. चांगल्या मार्गाकडे, ईश्वर तत्वाकडे, अध्यात्माकडं या मूर्ख, दुष्ट, नराधम आणि मायेच्या छायेखाली असणारे जाऊच शकत नाही. परमार्थ त्यांचा सुरूच होत नाही. म्हणून नमाम दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमाः. मला हे नमस्कार करत नाही, माझ्या ठिकाणी शरण येत नाही. भगवंत सांगतात की माया अपहृता ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. आसुर वृत्ती निर्माण होते, मायेच्या छायेखाली जातात, ते माझ्या मार्गाकडं येतच नाही. नवे ते येण्याचं भाग्य त्यांच्या ठिकाणी लाभत नाही. त्यातून जर बाहेर यायचं असेल तर भगवंताने मागे सांगितलेलं आहे की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते माझ्या ठिकाणी शरण आले तरच त्या ठिकाणाहून ते सन्मार्गाला लागू शकतात, त्यांचं हित होऊ शकतं. मानव देहातलं जे अंतिम ध्येय आहे भगवद्धामाची प्राप्ती, ती त्यांना सहजपणे प्राप्त होऊ शकते. मुक्तानंद आयुष्यभर त्यांच्या वाटेला असा भरभरून येत असतो. परंतु त्याकरता भगवंताच्या ठिकाणी सोपान वृत्तीनं जीवानं जायला पाहिजे, जे की हे जात नाहीत. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायेया अपहृता ज्ञाना आसुरम भावमाश्रिताः. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.